नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्या शेतीपूरक व्यवसायातील एक महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे मत्स्यपालन. आपल्या मानवी जीवनामध्ये दैनंदिन आहारात महत्त्वाचा घटक म्हणजे मासे. पोषण समृद्ध आहारासाठी मासे हा महत्त्वाचा घटक आहे. आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत. आजचा आपला विषय पोषण समृद्ध महाराष्ट्रासाठी मत्स्यपालन, आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत लातूर येथील उदगीर येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ यादव. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. मुळातच सर, माशांचं पालन करणे किंवा त्या संबंधितला मत्स्य व्यवसाय याचं महत्त्व नक्की आहेच आहे. मग आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत याची एक महत्त्वाची भूमिका म्हणून आपण काय सांगाल? मत्स्य व्यवसाय हा भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. जर पूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर जवळपास 1.1% एवढा सहभाग हा मत्स्य व्यवसायाचा आहे. आणि कृषी व्यवसायामधील जर आपण सहभागाचा विचार केला तर तो तब्बल 7.3% एवढा आहे. आणि गेल्या दशकामध्ये भारताने मत्स्य व्यवसायामध्ये फारच प्रगती केलेली आहे. गेल्या दशकामध्ये जवळपास 100% वाढ मत्स्य व्यवसायामध्ये झालेली आहे. आत्ता जर ह्या 2024-25 या वर्षाचा उत्पन्नाचा अभ्यास आपण जर केला तर तो जवळपास 19.5 दशलक्ष टन एवढं आपल्या भारतामधून मत्स्य उत्पादन होतं. आणि यामुळेच आपण जगभरामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मत्स्य उत्पादक देश आहे. आणि हे जे मत्स्य उत्पादन हे फक्त उत्पादन आणि पोषणयुक्त आहार पुरवणे एवढ्यापुरतंच मर्यादित नाही. आपल्या भारतातील बहुसंख्य लोकसंख्या हे मत्स्य व्यवसायाशी निगडीत आहेत. अच्छा. जवळपास 2.8 कोटी लोक हे थेट मत्स्य व्यवसायाशी जोडलेले आहेत. आणि जर बाकीचे मत्स्य व्यवसायाचे पूरक आपण संलग्न व्यवसाय जर बघितले, जसे मार्केटिंग आहे, प्रक्रिया आहे, निर्यात आहे, आणि अशी एकंदरीत लोकसंख्येचा जर विचार केला जे मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहेत, तर अशी लोकसंख्या जवळपास 5.8 कोटी लोक एवढे मत्स्य व्यवसायाशी निगडीत आहेत. हे मत्स्य व्यवसाय जे आहे हे आपल्या फक्त सामाजिक व्यवस्थेमध्ये संपूर्ण सर्वांगीण विकास करतात. आणि ह्यामध्ये विशेष बाब किंवा लक्षणीय बाब मला असा उल्लेख करूसा वाटतो तो म्हणजे महिलांचा सहभाग. ही जी एकंदरीत लोकसंख्या आहे त्यापैकी 56% महिला लोकसंख्या ह्या मत्स्य व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. म्हणजे ग्रामीण व्यवस्थेमध्ये चा विकास करायचा असेल, महिलांचं सबलीकरण करायचं असेल, यासाठी मत्स्य व्यवसाय हा एक प्रमुख स्तोत्र मानला जातो. आपल्या देशाचा विचार करता म्हणून सद्य परिस्थिती आहे, पण मग देशाच्या एकूण उत्पादनामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार करता तर त्याचे नेमकं या मत्स्य व्यवसायाचं काय स्थान आहे? महाराष्ट्राचा जर आपण भौगोलिक परिस्थितीचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 720 किलोमीटर लांबीचा आपल्याला समुद्र किनारा लाभलेला आहे. 3 लाख हेक्टर एवढं गोड्या पाण्यातील क्षेत्र आपल्याला मत्स्य व्यवसायासाठी उपलब्ध आहे. आणि एवढं सगळं आपल्याकडे नैसर्गिक साधनसामुग्री असून आता सध्याचा आपला मत्स्य उत्पादनाचा महाराष्ट्राचा जर आपण अभ्यास केला तर सध्या महाराष्ट्र हा 12व्या क्रमांकाचं राज्य आहे. आणि एकूण जे भारतामधलं जे उत्पादन निघतं त्यापैकी जवळपास 2% एवढं उत्पादन हे महाराष्ट्रामधून मिळतं. पण महाराष्ट्र हे मत्स्योत्पादन वाढीसाठी एक मोठं पोटेन्शियल आहे. आजकाल नवीन मत्स्यपालनामध्ये तंत्रज्ञान येत आहेत, जसं बायोफ्लॉक आहे, रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम हे तंत्रज्ञान आहे. धरणामध्ये पिंजरापालन पद्धतीने मत्स्य संवर्धन केलं जातं. आणि हे सगळे संवर्धन पद्धतीचा अवलंबन करण्याचं प्रमाण आहे ह्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये वाढत आहे. आणि नक्कीच काही वर्षामध्ये महाराष्ट्र हा मत्स्य व्यवसायामध्ये फारच प्रगती करेल. महाराष्ट्रातील जनतेचा विचार करता तर साधारण सेवन करण्याचं काय नेमकं प्रमाण आहे? महाराष्ट्रामध्ये जवळपास 64% जी लोक आहेत हे त्यांच्या आहारामध्ये माशाचा समावेश करतात. आणि हे किनारपट्टी भागामध्ये जास्त आहे. किनारपट्टी भागातील जे लोक आहेत
हे आहारामध्ये माशांचा उपयोग करतात. परंतु आपण जे महाराष्ट्रातले अंतर्गत भाग बघितले, जसे मराठवाडा असेल, खानदेश असेल किंवा विदर्भ असेल, या भागामध्ये मत्स्यसेवनाचे जे प्रमाण आहे हे फार कमी दिसतं. आणि जर पूर्ण भारताची आपण सरासरी बघितली तर पूर्ण भारतामध्ये जवळपास 72% लोक मासे खातात. म्हणजे आपली जी नॅशनल सरासरी आहे, आपल्या देशाची जी सरासरी आहे, त्या सरासरीपेक्षा कमी प्रमाणात आपण मासे खातो. अच्छा. मासे खाणाऱ्या राज्याचा जर विचार केला तर त्रिपुरा हे राज्य जे आहे, या राज्यामध्ये जवळपास 99% लोक मासे खातात. बरं. आणि पट्टीमधले जे राज्य आहेत, जसं वेस्ट बेंगाल झालं, ओरिसा झालं, केरळ झालं, तमिळनाडू, हे जे काय किनारपट्टी भागातील जे राज्य आहेत, याच्यामध्ये माशाचं सेवन जे आहे हे 90%पेक्षा जास्त प्रमाणात केलं जातं. आपल्याकडचे जे उत्तरेकडचे जे राज्य आहेत, जसं राजस्थान, हरियाणा, पंजाब, या भागामध्ये मत्स्यसेवनाचं प्रमाण कमी आहे. जवळपास 20 ते 25% लोकच माशाचा आहारामध्ये ते समावेश करतात. याची कारणं वेगवेगळी असू शकतात. भौगोलिक कारणं आहेत, काही पारंपरिक कारणं आहेत किंवा काही धार्मिक कारणं आहेत. आहारामध्ये समावेश करताना 2 प्रकारचा माशाचा विचार केला जातो, तो म्हणजे सागरी मासे आणि गोड्या पाण्यातली मासे. तर मुळातच त्यांचा जर पोषण मूल्यांचा विचार केला तर सागरी पाण्यातील मासे आणि गोड्या पाण्यातील मासे, तर यांच्यामध्ये नेमकं पोषण मूल्य आधारित काय फरक असतो? खरं सांगायचं म्हटलं तर मासा हा जो आहारातील पदार्थ आहे, हा कुठलाही असू दे, मग तो खाऱ्या पाण्यातला असेल, निमखाऱ्या पाण्यातला असेल किंवा गोड्या पाण्यातला असेल, हे तिन्ही प्रकारचे जे मासे असतील, हे मासे मानवी शरीरासाठी पोषक मूल्य चांगल्या प्रमाणात देतात. साहजिकपणे खाऱ्या पाण्यातील मासे खाऱ्या पाण्यात वाढत असल्यामुळे त्यांची चव साधारण खारट लागते. गोड्या पाण्यातील जे मासे जे आहेत, हे गोड्या पाण्यात वाढल्यामुळे त्यांची जी चव आहे ती सौम्य लागते. आणि जर आपण बाकीच्या घटकांचा, पोषक घटकांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये खाऱ्या पाण्यामधल्या माशामध्ये किंचितचं थोडं जास्त प्रमाणात प्रोटीन आढळतं आणि गोड्या पाण्यामधल्या माशामध्ये साधारणपणे 6 ते 18% एवढं प्रोटीन असतं. खाऱ्या पाण्यामधील माशामध्ये 13 ते 21% एवढं प्रोटीन असतं. आणि त्यानंतर आपण ओमेगा आम्लाचा जर विचार केला, ओमेगा 3 फॅटी ॲसिड जे आपल्या हृदयविकारासाठी, मेंदू विकारांसाठी, हे आजार टाळण्यासाठी जे ओमेगा 3 फॅटी ॲसिड जे आपल्या शरीराला लागतं, ते सागरी माशामध्ये आपल्याला मिळतं. त्या व्यतिरिक्त जर गोड्या पाण्यातील माशांचा विचार केला तर ओमेगा 6 फॅटी ॲसिड जे आहे, ह्यांचं चांगलं प्रमाण आढळतं. हे दोन्ही मासे वेगवेगळ्या आजारांना किंवा प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला उपयोगात ठरतातच. आणि त्यानंतर आपण बाकीचा जर विचार केला तर हे खाऱ्या पाण्यातील जे मासे जे आहेत, तर त्यांच्यामध्ये आयोडीनचं प्रमाण चांगल्या प्रमाणात आपल्याला आढळतं. आणि हे जे आयोडीन जे आहे, हे आपल्याला थायरॉइड ग्रंथीचं जे काम सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतं. अच्छा. ह्यामुळे दोन्ही प्रकारचे मासे रोजच्या आहारामध्ये सेवन करणं चांगलंच आहे. आरोग्यासाठी म्हणून यांचा सेवन करणं, मग खारे पाण्यातील असतील मासे किंवा गोड्या पाण्यातले असेल, तर त्यांचा आरोग्यासाठी होणारे फायदे हे नेमके काय आहेत? मासेमध्ये जे काही प्रथिनं असतात, जे प्रोटीन असतं, ते मानवी शरीर जे आहे, ते मानवी शरीर सहजरित्या पचवू शकतो. तुलनेमध्ये आपण समजा कोंबडीचं मटण असेल किंवा मटण असेल, तर ह्या प्रकारचे जे ह्यापासून जे मिळणारे जे प्रोटीन आहेत, हे प्रोटीन थोडंसं कॉम्प्लेक्स आहेत. पण मास्यामध्ये जे मिळणारे प्रोटीन आहे, हे मानवी शरीर जे आहे ते सहजरित्या पचवू शकतो. प्रोटीनमध्ये पुन्हा प्रोटीन हे कशापासून बनलेलं असतं तर अमोनो ॲसिडपासून बनलेलं असतं. आणि ह्या अमोनो ॲसिडमध्ये 2 प्रकार आहेत. एक इसेन्शियल अमोनो ॲसिड म्हणतो आणि एक नॉन इसेन्शियल अमोनो ॲसिड म्हणतो. हे इसेन्शियल अमोनो ॲसिड जे आहे, हे आपल्याला आहारातूनच मिळणं गरजेचं राहतं. आणि हे इसेन्शियल अमोनो ॲसिडचे जे प्रमाण आहे, हे माशामध्ये चांगल्या प्रकारे आढळतं. त्यानंतर आपण दुसरी बाब येते ते त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं फॅटी ॲसिड्स आहेत. आपण जेव्हा कोलेस्ट्रॉल चेक करायला आपण डॉक्टरकडे जातो, तर त्या डॉक्टरच्या रिपोर्टमध्ये आपण वाचतो की त्या आपल्या रिपोर्टमध्ये LDLचं प्रमाण किती आहे, HDLचं प्रमाण किती आहे, ट्रायग्लिसराईडचं प्रमाण किती आहे. तर आपल्या त्यांच्या मानकानुसार हे HDLचं प्रमाण हे चांगलं पाहिजे. HDL आणि LDLचं जे गुणोत्तर आहे, जवळपास 3.5:1. जर LDL म्हणजे लो डेन्सिटी लिपिड म्हणतो किंवा त्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल असं म्हणू शकतो, आणि HDL म्हणजे चांगल्या प्रकारचं कोलेस्ट्रॉल. तर त्यांचं जे प्रमाण आहे हे 3.5:1, म्हणजे 3.5% समजा LDL असेल तर HDLचं प्रमाण हे 1 पाहिजे. आणि HDL हे वाढवण्यासाठी मासे आहारात उपयोग करणं हे
आरोग्यासाठी एक चांगलं ठरू शकतं. अच्छा. हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं. त्यामध्ये इकोसा पेंटोनिक ॲसिड आहे किंवा डिकोसा हेक्झॉनिक ॲसिड आहे. तर हे ॲसिड जे आहेत हे आम्ल आहेत. हे आम्ल आपल्याला हृदयविकारापासून दूर ठेवतात. तर हे झालं आम्लाबद्दल. त्यानंतर माशामध्ये काही विटॅमिन्स आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळतात. विटॅमिन ए, विटॅमिन डी आणि विटॅमिन B12. विटॅमिन ए जे आहे हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. विटॅमिन डी जे आहे हे हाडं आणि आपल्या दातांचे आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात. त्यानंतर हे विटॅमिन B12 आहे. हे विटॅमिन B12 हे आपल्या जी नर्वस सिस्टीम आहे हे नर्वस सिस्टीमचं जे काम सुरळीत करण्यासाठी विटॅमिन B12चा वापर होतो. त्यानंतर माशामध्ये काही खनिज पदार्थ मिळतात. त्या खनिज पदार्थामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे आणि आयोडीन आहे. आणि यामुळे आपली जी सर्वांगीण हाडांची वाढ असेल तर यासाठी या खनिज पदार्थांचा पण फार मोठ्या प्रमाणात मानवी शरीराला चांगला फायदा होतो. ग्राहकांनी म्हणून आपण ज्या वेळेला मासे आपण खरेदी करत असतो तर ताजे मासे कोणते आहेत आणि ते त्याची ओळखण्याची काही आपल्याकडं काही नियमावली आहे का? एक बाजारामध्ये गेल्यानंतर सर्वसामान्य माणसाला हा प्रश्न पडतो की आपण हे ताजे मासे कसे ओळखायचे. तर ताजे मासे ओळखण्यासाठी आपण जेव्हा बाजारामध्ये जातो तर पहिले त्यांचे कल्ले तपासायचे. अच्छा. जर कल्ले त्यांचे एकदम लालसर रंगाचे आहेत याचा अर्थ की ह्या माशाला पुरेसा ऑक्सिजन मिळालेला आहे आणि हा मासा ताजा आहे. त्यानंतर त्यांचे आपण डोळे तपासू शकतो. जर डोळे त्यांचे असे धुसर दिसत असतील किंवा पांढरट दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो की हा मासा शिळा आहे. जर त्यांचे डोळे जे नॉर्मल कलरचे असतील आणि लखलखीत डोळे असतील तर हे मासे ताजे मासे आहेत असं आपण समजू शकतो. त्या व्यतिरिक्त आणखीन एक आपण ताजे मासे ओळखण्याची एक सोपी पद्धत म्हणजे त्या माशाला आपण बोटाने दाबून बघायचं. जर समजा बोटाने दाबल्यानंतर जे स्नायू तिथं खड्डा पडत असेल आणि स्नायू पुन्हा पूर्ववत येत असतील लगेच तर तो मासा ताजा मासा असा मानला होतो. पण दाबल्यानंतर तिथंच असा खड्डा पडत असेल तर तो मासा शिळा मासा आहे असं आपण समजू शकतो. मासे घेताना आपण त्या बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर तिथली स्वच्छता पण बघायची. जर स्वच्छता चांगली असेल तिथं थंड साखळी त्यांनी मेंटेन केली असेल तर अशाच दुकानातून किंवा अशाच बाजारपेठेमधून मासे घेणं कधी आपल्याला हितकारक ठरू शकतं. सर, मुळातच आपण ज्यावेळेला माशांचा विचार करतो किंवा त्याच्या सेवनांचा विचार करतो तर या पोषक द्रव्य जे असतात या माशांची ते टिकवण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने खरं तर मासे बनवले जातात स्वयंपाकामध्ये किंवा पाककृतीमध्ये. पण त्याचं पोषण मूल्य राखणं हे तितकंच गरजेचं आहे. तर मग ते पोषण मूल्य आपल्याला राखून काय पद्धतीने या माशांची पाककृती असू शकते? मासे हे पोषण मूल्याने निर्मित असा एक पदार्थ आहे. पण हे पोषण मूल्य आपल्याला एका योग्य स्वयंपाक पद्धतीने टिकवता यायला पाहिजे. नक्कीच. मासे बनवण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये वाफेवर शिजवणे आहे, माशाला ग्रिल करणं आहे, माशाची करी किंवा सूप करणं आहे किंवा मासे तेलामध्ये फ्राय करणे आहेत. तर ह्या सगळ्या पद्धतीमध्ये सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे मासे वाफेवर शिजवणे. वाफेवर मासे जर शिजवले असतील तर त्यामध्ये बहुतांश जे पोषक घटक हे सुरक्षित राहतात. त्यानंतर माशाला ग्रिल करणे ही पद्धत येते. त्यानंतर त्याची सूप किंवा करी करणे ही एक पद्धत येते. परंतु आपल्या भारतातील पाकशैलीमध्ये हे मासे खोल तेलामध्ये तळणे ही पद्धत सहसा आपण स्वयंपाकासाठी वापरू नये. कारण त्यामधून जे माशाचे जे पोषक घटक असतात हे पोषक घटक नष्ट होतात आणि आपल्याला नको असलेले जे कोलेस्ट्रॉल आहे कोलेस्ट्रॉल वाढलं जातं. त्यामुळे मासे जे आहेत हे खोल तेलामध्ये किंवा डीप फ्राय करणे हे टाळावेत. आपण उल्लेख केला त्याप्रमाणे देखील सुरुवातीला की याचं अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून हा व्यवसाय महत्त्वाचा आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आज तो केलाही जातो. त्याचबरोबर ते अजूनही शेतकरी बांधवांनी या मत्स्य व्यवसायाचा विचार करावा, तो अवलंबात आणावा याकरता म्हणून शासन वेगवेगळ्या योजना राबवत असतं. तर त्यातलेच ही मत्स्यसंपदा योजना ही नेमकी काय आहे? आता शासन मत्स्योत्पादन वाढण्यासाठी आणि आपल्या भारतीय जनतेला चांगला सकस आहार पुरवता यावा यासाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केलेल्या आहेत. तर त्यापैकी पहिली एक योजना होती प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. त्याच्या काय आता सहयोजना आलेल्या आहेत. ही योजना 2020 साली चालू झाली होती आणि
25ला ही योजना संपली, पण त्याच्या आता सहयोजना चालू झालेल्या आहेत. बरं. जर भारताचा किंवा आपल्या महाराष्ट्राचं जी मत्स्यपालनाची जर पद्धतीचा विचार केला तर ही मत्स्यपालन पद्धत 3 टप्प्यामध्ये केली जाते. अच्छा. पहिल्या टप्प्यामध्ये हॅचरीमध्ये मत्स्यबीजाची निर्मिती केली जाते आणि हॅचरीमधून जिऱ्याची निर्मिती करतात. आणि हे जे मत्स्यजिरे जे आहेत हे मत्स्यजिरे आपण संगोपन तलावामध्ये त्यांचं संचयन करतो. आणि संगोपन तलावाचा हा संचयन कालावधी आहे जवळपास 15 ते 20 दिवस किंवा 25 दिवस. हे माशाचं संगोपन हे एका छोट्याशा नर्सरीमध्ये केलं जातं आणि ह्या जिऱ्याचं रूपांतर मग मत्स्यबीजामध्ये केलं जातं. हा झाला आपला पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये मत्स्यबीज हे साधारणपणे थोड्या मोठ्या तलावामध्ये वाढवलं जातं. त्या तलावाचं आकारमान जवळपास 1500 स्क्वेअर मीटर ते 2000 स्क्वेअर मीटर एवढं असतं. आणि ह्या तलावामध्ये मत्स्यबीज हे मत्स्य बोटुकलीपर्यंत वाढवलं जातं. आणि ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये हे तयार झालेले जे काही मत्स्य बोटुकले आहेत हे मोठ्या तलावामध्ये ग्रोट पॉन्ड म्हणतो आपण त्यांना, ह्या ग्रोट पॉन्डमध्ये वाढवलं जातं. त्यांचं आकारमान 1 हेक्टर 2 हेक्टर किंवा हे जे तयार झालेले बोटुकले आहेत हे आपल्या वेगवेगळ्या धरणामध्ये जलक्षेत्रामध्ये आपण त्यांचं संचयन करून विक्री योग्य होईपर्यंत आपण त्यांना वाढवतो. या गोड्या पाण्यामध्ये जी काही मत्स्यबीजं उत्पादन केली जातात तर त्याच्या संबंधित म्हणून नेमकी काय योजना आहे? बीज तयार करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सर्क्युलर हॅचरीचा उपयोग केला जातो. ही जी सर्क्युलर हॅचरी जी आहे हे जवळपास अर्ध्या हेक्टर क्षेत्रामध्ये त्याची निर्मिती केली जाते. आणि ह्या मत्स्यबीज केंद्रामध्ये त्याचे प्रमुख घटक आहेत ते जे आहेत त्याला स्पॉनिंग पूल किंवा प्रजनन टाकी असं म्हणतो किंवा इन्क्युबेशन पूल आहे, स्पॉनरी आहे आणि नर्सरी टँक आहे. हे अर्ध्या हेक्टरमध्ये समजा आपल्याला त्यांची निर्मिती करायची असेल तर प्रकल्पाचा अंदाजित जो खर्च जो आहे हा 25 लाख इतका येतो. आणि जर एखाद्या शेतकऱ्याला धरती आबा ह्या योजनेतून समजा आपल्याला त्यांना निर्मिती करायची असेल, ही धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष योजना जी आहे ही खास आदिवासी बांधवांसाठी. ज्या गावामध्ये आदिवासी बांधवांची संख्या ही 50% जास्त आहे आणि तो आदिवासी बहुल क्षेत्र आहे, अशा भागामध्ये ही योजना राबवली जाते. आणि ह्या योजनामध्ये 90% हे जे अनुदान आहे हे अनुदान शासनाकडून मिळतं आणि 10% हे लाभार्थ्याला स्वतःहून खर्च करायला लागतं. हे जे 90% जे अनुदान मिळणार आहे त्यापैकी 60% हा त्याचा शेअर आहे तो केंद्र शासनाकडून आहे आणि 40% शेअर हा राज्य शासनाकडून आहे. आणि ह्याच्यामध्ये आता हा जर 25 लाखाचा जर प्रकल्प एखाद्या आदिवासी क्षेत्रामध्ये समजा आपल्याला उभा करायचा असेल तर 90% हे अनुदान सरकारकडून मिळतं आणि 10% त्या लाभार्थ्यांना ते योजना साकारण्यासाठी त्यांना गुंतवायला लागतात. अच्छा. आर्थिकदृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील मत्स्यसंपदा वाढवण्याकरिता म्हणून विविध योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. आणि मग सर मुळातच या जलसंपत्तीची बचत करण्यासाठी म्हणून किंवा या जलसंपत्तीचं संगोपन करण्यासाठी म्हणून देखील काही योजना राबवल्या जातात, तर त्याबद्दल सांगा. आता सध्या आपल्याकडे मत्स्य संवर्धन करण्यासाठी प्रामुख्याने अडचणी येतात म्हणजे पाण्याची कमी उपलब्धता आणि जागेची कमी उपलब्धता. मग ह्यासाठी मत्स्यपालनामध्ये काही नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. त्यामध्ये एक बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी आहे आणि रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम आहे. बायोफ्लॉक ह्या दोन्ही सिस्टीममध्ये अगदी जागेचा कमीत कमी वापर होतो आणि त्यातून जे मिळणारे जे उत्पादन आहे ते उत्पादन जास्त आहे आणि पाण्याचा वापर पण अतिशय कमी आहे. ह्या बायोफ्लॉक टेक्नॉलॉजीमध्ये काय केलं जातं तर सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. या बायोफ्लॉक टेक्नॉलॉजीमध्ये एखाद्या 30 टन टाकीमध्ये माशाचं संचयन करून बायोफ्लॉकची निर्मिती केली जाते. एखाद्या आपल्या टाकीमध्ये पाणी खराब का होतं ते खराब होण्याचं कारण म्हणजे माशाचे जे उत्सर्जनाचे जे पदार्थ आहेत ते नायट्रोजनस काही प्रोडक्ट्स आहेत. ते नायट्रोजनस म्हणजे मासा उत्सर्जित हा अमोनिया वायू करतो आणि हा अमोनिया वायू पाण्यामध्ये तयार झाल्यामुळे पाणी खराब होतं. मग हा अमोनिया वायू पाण्यामधून काढायचा असेल तर सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. मग ह्या सूक्ष्मजीव वाढण्यासाठी त्यांना हे नायट्रोजन हे बाहेर काढून टाकण्यासाठी त्यांना एक कार्बन सोर्स लागतो. जर आपण बाहेरून त्यांना कार्बन सोर्स दिला जसं गूळ आहे किंवा अन्य कार्बन सोर्स आपण त्यांना पुरवला, नायट्रोजन पाण्यामध्ये किती आहे त्याच्या तुलनेमध्ये समजा आपण बाह्य कार्बन स्रोत पुरवला तर बायोफ्लॉकमध्ये जे नायट्रिफाईंग बॅक्टेरिया आहेत
तर त्यांची निर्मिती होते. हे नायट्रोबॅक्टर बॅक्टेरिया काय करतात, तर अमोनियाचं रूपांतर नायट्राईटमध्ये करतात आणि नायट्राईटचं पुन्हा नायट्रेटमध्ये रूपांतर केलं जातं. अच्छा. आणि ही प्रक्रिया हे एखाद्या छोट्याशा टाकीतच होत असल्यामुळे पाणी बदलायची आवश्यकता लागत नाही. आणि हे बायोफ्लॉक जे तयार झालेलं आहे पाण्यामध्ये, ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं एक संयोग तयार झालेला आहे. हे माशाला खाद्य म्हणून पण होतं. म्हणजे माशाला खाद्याची बचत होते, आपल्या पाण्याची बचत होते अगदी. आणि जागेची पण बचत होते. नक्कीच. आणि नावाप्रमाणे ते पुन्हा सायकल सुद्धा केलं जातं आणि तेच पुनर्वापर आपल्याला करता येईल. रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम ही थोडीशी वेगळी आहे. अच्छा. रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीममध्ये आपण काय करतो, एका टाकीमध्ये जे आपण मासे वाढवलेले असतात आणि त्यातून जे पाणी जे खराब झालेलं असतं हे आपण त्या टाकीच्या बाहेर करून प्रक्रिया करून पुन्हा आपण वापरतो. ह्या बायोफ्लॉक सिस्टीममध्ये काय केलं जातं की त्या टाकीमध्येच आपण पाण्याचं शुद्धीकरण करतो. रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीममध्ये हे पाणी बाहेर काढून त्याच्यामध्ये सॉलिड फिल्ट्रेशन, फिजिकल फिल्ट्रेशन करतो. त्यानंतर आपण केमिकल फिल्ट्रेशन करतो, बायोलॉजिकल फिल्ट्रेशन करतो आणि UV रॅडिएशनला त्याला एक्सपोज केल्यामुळे त्यामधले जे काही हानिकारक जीवाणू आहेत हे देखील नष्ट होतात. त्यामुळे रोगराईचं प्रमाण पण होत नाही. नक्कीच. मग ते अगदी अतिशय छोट्या पाण्यामध्ये आपण मत्स्योत्पादन जास्तीत जास्त ह्या रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीममधून आपण काढू शकतो. ज्यावेळेला मत्स्य किंवा मत्स्यांचं उत्पादन घेतलं जातं, मासे तयार होतात आणि बाजारपेठेत येतात, तर या मासे विक्रेत्यांसाठी, उद्योजकांसाठी म्हणून देखील काही योजना राबवल्या जातात. तर त्या योजना नेमका काय आहेत? अगदी मत्स्यपालन हे जे आहे हे योग्य विक्री झाल्याशिवाय हे संपत नाही. आपण जे तयार केलेले जे काही मत्स्य उत्पादन आहे हे योग्य तऱ्हेनं विकलं गेलं पाहिजे आणि योग्य भावामध्ये विकलं गेलं पाहिजे आणि चांगल्या प्रतीमध्ये विकलं गेलं पाहिजे. यासाठी काही शासनाच्या काही योजना आहेत. त्याच्यामध्ये रेफ्रिजरेटेड व्हेकल्स आहेत, म्हणजे त्यानंतर काही लाईव्ह विक्री सेंटर आहेत किंवा आपण त्याला फिश किओस्क म्हणजे आधुनिक मत्स्य विक्री केंद्र याच्या निर्मितीसाठी काही विविध योजना शासनाच्या आहेत. ह्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मासे विक्री करताना आपल्याला थंड साखळीमध्ये म्हणजे कोल्ड चेनमध्ये मेंटेन केलं पाहिजेत. हे कोल्ड चेन मेंटेन करण्यासाठी शीत पेटीचा आपण वापर करू शकतो. ह्या शीत पेटी सायकलवरून पण घेऊन जाऊ शकतो, रिक्षामधून जाऊ शकतो. हे जे काही फिश व्हेंडर्स आहेत ह्या व्हेंडरसाठी जो लागणारा त्यांचा जो प्रकल्प खर्च आहे त्यापैकी त्या योजनेप्रमाणे त्यांना अनुदान दिलं जातं. एखाद्या समजा व्यावसायिकाला मत्स्य प्रक्रिया केंद्र तयार करत असेल तर त्या केंद्रासाठी देखील विविध योजना आहेत. त्यानंतर एक आता सध्या महत्त्वाचं म्हणजे माशाला चांगला रेट आणि त्या माशाची चांगली प्रत ही लाईव्ह सेलिंगनी म्हणजे जिवंत मासे विक्री केल्यानंतर चांगली आपल्याला क्वालिटी आपल्याला मिळू शकते आणि मत्स्य शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो. यासाठी विविध ठिकाणी लाईव्ह सेलिंग युनिट, मासे जिवंत विक्री केंद्र ते फिरते असतील किंवा स्थिर असतील अशा प्रकारच्या निर्मितीसाठी देखील शासन शेतकऱ्यांना मदत करतं. तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या या संकल्पनेनुसार देखील आपण आपल्या मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचबरोबर ती ग्राहकांना म्हणून आपण काय संदेश द्याल? पोषण समृद्ध आपल्याला महाराष्ट्र बनवायचं असेल तर सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला मासेचं उत्पादन वाढवणं आहे. त्यानंतर माशाचं उत्पादन वाढवल्यानंतर त्याची विक्री योग्य तऱ्हेने करणं गरजेचं आहे. आणि समृद्ध महाराष्ट्र आपल्याला बनवण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील सर्व जनतेला मासे हा एक चांगल्या प्रकारचं आहार हा आपल्या महाराष्ट्रातील जनतेला पुरवणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी माझा असा संदेश राहील की प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक आठवड्याला 100 ते 200 ग्रॅम एवढ्या प्रमाणात मासे खाणे गरजेचं आहे. आणि पोषण समृद्ध महाराष्ट्र बनवण्यासाठी माशाला आहारामध्ये आपण नक्कीच समाविष्ट करा हा मी दर्शकांना एक संदेश देऊ इच्छितो. सर, मुळात आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि आपण आत्ता संदेश दिला त्याप्रमाणे उद्योजकांसाठी देखील शेतीपूरक व्यवसाय म्हणून करत असताना आणि त्याचबरोबर ती ग्राहक म्हणून देखील आपल्याला या माशांचं सेवन करण्यासाठी त्याचे आरोग्यदायी फायदे बघता आपण आव्हान केलं तर या आव्हानाचा शेतकरी बांधव, ग्राहक सकारात्मकतेने विचार करतील आणि आपल्या जीवनशैलीमध्ये याचा अवलंब करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आपण कार्यक्रमात सहभागी झालात, महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी सह्याद्री वाहिनी